बीड लोकसभेमध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंऐवजी भाजपनं आता पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विजयासाठी बंधू धनंजय मुंडेंनी सुद्धा प्रतिष्ठा पणाला लावली आहे आणि त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणेंचा सामना करावा लागणार आहे। संभाजीनगरमध्ये दोनही शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यात तर चंद्रकांत खैरेंविरुद्ध संदीपान भुमरे अशी लढत होणार आहे। तर जालन्यामध्ये भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवेंसमोर काँग्रेसच्या कल्याण काळे यांचं आव्हान आहे। अत्यंत चुरशीची लढत असलेल्या या मतदारसंघाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांनी। आणि याच संदर्भात बोलूया, आमचे प्रतिनिधी सुजित पवार आपल्या सोबत आहेत। सुजित, एकंदरीत कसं वातावरण आहे? उद्या मतदान होत आहे। नक्कीच संभाजीनगर मराठवाड्यातील उद्या पार पडणाऱ्या राज्यातील निवडणुकांमध्ये संभाजीनगरमधील मराठवाड्यातील जवळपास 3 मतदारसंघांच्या निवडणुका पार पडणार आहेत। त्या संभाजीनगर, बीड आणि जालना असे 3 मतदारसंघ आहेत। यात बीडमध्ये शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यामध्ये ही प्रामुख्याने लढत बघायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे जालन्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडी याच्या 2 उमेदवारात, जसं की महायुतीकडून रावसाहेब दानवे आणि महाविकास आघाडीकडनं कल्याण काळे यांच्यामध्ये ही लढत होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि संभाजीनगरमध्ये 3 पक्षांमध्ये ही लढत होताना बघायला मिळणार आहे। यात फुटलेल्या दोन्ही शिवसेना, ज्याकडनं महायुतीकडनं संदीपान भुमरे रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडनं चंद्रकांत खैरे रिंगणात आहेत। आणि विद्यमान खासदार सध्याचे इम्तियाज जलील एम पक्षाचे, या तिघांमध्ये हा सामना आहे। तर प्रामुख्याने मराठवाड्यात उद्या पार पडणाऱ्या या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारतं येणाऱ्या 4 तारखेला आपल्याला बघायला मिळणार आहे। श्रद्धा, नक्कीच. अगदी सुजित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।